आवाज हो. इंद्रजिनी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। कौन बारी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। द्विजराज है। हृदयात माऊली येतेस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सत्तांचा रक्षतो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो गावा दृढदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जय जय मृगराज है तेजतम अंश पर कन्यजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। वेली सोसायटी, समीर अमायल अर्बन आणि विविध शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्याशी जोडलेल्या सर्व बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज चहूबाजूनं एक उल्हासाचं आनंदाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आज गावागावामध्ये आणि प्रत्येक माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषानं साजरा केला जात आहे आणि अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम या निमित्तानं आजूबाजूला आपल्याला आयोजित केलेले आहेत आणि जालना वेली सोसायटी, समीर अमायल अर्बन आणि आपल्या संलग्न असलेल्या विविध शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून हा पूर्ण जालना जिल्ह्याचा समूह सुद्धा शिवजयंतीच्या उत्साहात रमून गेलेला आहे आणि या आपल्या या सगळ्या इन्स्टिट्यूशन आपल्या ज्या संस्था आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आज एकत्र जमलेलो आहोत. मग जयंती साजरी करत असताना आज आपण सर्वच ठिकाणी नाही पोहोचू शकत, म्हणून या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आणि ही साजरी करत असताना जयंती साजरी करत असताना आपल्या डोक्यामध्ये हा विचार आला की आपण जयंती ही नुसती आपण झेंडे मिरवून किंवा काय म्हणता येईल झेंडे मिरवून किंवा वेगवेगळे हे करून तर करतोच, परंतु त्यापेक्षा आपण ज्या महापुरुषांची जयंती आपण साजरी करत आहोत त्यांच्या जीवनाविषयी आणि त्यांचं जीवन आमच्या जीवनाशी कसं ताळमेळ बसेल याविषयीचा विचार करण्यासाठीचा आजचा हा वेबिनार आहे आणि ह्या वेबिनारचा आपला विषयच आहे हिंदवी स्वराज्य प्रेरित ग्राम स्वराज ही संकल्पना आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यांच्या चरित्रावर विचार करण्या इतपत खरंच माझं ज्ञान नाहीये, मी एवढा मोठा पण नाहीये, एवढा ज्ञानी पण नाहीये. एवढ्या महान चरित्राविषयी बोलताना खरंच म्हणजे थरकाप उडतोय, कारण हे चरित्र कुठं आणि त्यांच्याविषयी बोलणारे आपण कुठं. तर खरंच बोलताना जीव कातरतोय आज की ह्या एवढ्या महान चरित्राविषयी आपण काय बोलावं आणि किती बोलावं आणि कसं बोलावं. तरी आपल्या माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जे जे सुचल ते मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी थोडा बोलण्याचा प्रयत्न करतोय, विचार करण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचं
आपण जर बघितलं जीवन लहानपण त्यांचं जर बघितलं तर या पारतंत्र्यात त्यांचा जन्म झाला. चहूबाजूनं मुघली सल्तनत ही जी अत्याचाराचं एक प्रकारे खूप मोठं वादळ चहूबाजूनं होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी राजे हे सुद्धा त्या मुघलांच्या चाकरीत असताना अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर आपल्या आई माता जिजामातेने या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रामायण, महाभारत यासारख्या महाकाव्यांचा काय म्हणता येईल संस्कार त्यांच्यावर केले. आणि या परंपरेतून या विचारातून छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन हे घडत चाललं गेलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला तो सगळ्यात पहिला जो प्रसंग आहे तो प्रसंग क्रांती करणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाला प्रेरक आहे. क्रांती करणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाला प्रेरक तो असा प्रसंग तो कोणता, तर अवघ्या छोट्याशा म्हणजे मिसरूडही न फुटलेल्या वयामध्ये हे छत्रपती शिवाजी बाल शिवाजी त्यांच्या 10-5 सवंगड्या सोबत त्या रायरेश्वराच्या किल्ल्यावर त्या त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथं स्वराज्याची शपथ घेते. स्वराज्याची शपथ म्हणजे मी स्वराज्य मिळवीन, नाही स्वराज्य उभा करीन ही शपथ घेणारा ते जे वय आहे ना ते वय किती, ज्या वयामध्ये विटू दांडू खेळायचा त्या वयामध्ये ह्या मोठी अत्याचारी सल्तनत जी आहे त्याला संपून टाकायचं आणि स्वराज्य उभं करायचं ही शपथ त्या वयात घेणं ही सगळ्यात मोठी काय म्हणते प्रेरक गोष्ट आहे. बर शपथ आता तर आपण किती काही घेत राहतो, प्रत्येक माणूस दर मिनिटाला शपथ घेतो वेगवेगळी, परंतु त्या शपथे मागे विचार जर केला तर शपथ केवढी की अख्ख्या हिंदुस्थानावर साम्राज्य गाजवणारी जी सत्ता आहे त्या सत्तेला उलथवून टाकण्याचं किंवा त्याला तोंड देण्याचं त्याच्यासोबत लढण्याची ती शपथ होती. ती छोटी शपथ नव्हती. आणि सोबत काय तर काय एक 10-5 मावळे आहे की नाही जे त्यांच्याच वयाचे आहे नाही, काय त्यांच्यावर कोणते युद्ध किंवा हे काय नॉलेज नाही काही नाही, अशा परिस्थितीमध्ये ती शपथ ही खरंच प्रत्येक क्रांती करणाऱ्या युवकासाठी एक काय म्हणता येईल प्रेरक असणारी ती स्वराज्याची शपथ ही होती. म्हणून कसलंही साधन आजूबाजूला नाहीये, कसलीही सुबत्ता त्या आपल्या आजूबाजूला नाहीये, स्वतःची ताकद स्वतःचं वय सगळ्यात कमी असताना सुद्धा स्वराज्य मिळवण्याची शपथ घेणं म्हणजे काय सकारात्मकतेचा परमोच्च बिंदू. प्रचंड आशावादी जीवन, प्रचंड आशावादी असणारा विचार हा विचार त्या शपथेमागे दिसतो. त्यानंतरचा इतिहास खर तर मी इतिहास तज्ञ नाही आणि अभ्यासक सुद्धा नाहीये, मी एक भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा. मी तेवढं तंतोतंत किंवा व्यवस्थित मी नाही सांगू शकणार, परंतु आज माझ्या राजांची जयंती आम्ही साजरी करत असताना त्यांच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. तसा ती स्वराज्याची शपथ घेतली. ते शपथेनंतर काय त्यानंतर प्रचंड पराक्रम, प्रचंड परिश्रम, गड किल्ले पदाक्रांत करणं, त्या काय म्हणता येईल त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या दगडामध्ये त्या दरी खोऱ्यामध्ये हिंडून मावळ प्रांतामधल्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत केलं. स्वराज्याचं स्वप्न प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत करणं ही सोपी गोष्ट नाही. शेकडो हजारो वर्षापर्यंत पासून गुलामीची सवय लागलेला माणूस, गुलामी रक्तामध्ये ठाचून भरलेली आहे, कुणा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद कुणामध्ये नाहीये, अशा लोकांमध्ये जाऊन स्वराज्याचं स्वप्न जागृत करणं ही छोटी गोष्ट नव्हती. स्वराज्य हे विचार सुद्धा कुणाच्या डोक्यात नव्हता. अशा याच्यामध्ये हा बाल शिवाजी किंवा हा तरुण शिवाजी त्या मावळ प्रांतातल्या गावागावात जातो आणि तिथल्या त्या शेतकऱ्यांमध्ये त्यांच्यामध्ये स्वराज्य मिळवण्याची अभिलाषा जागृत करतो. हा सगळ्यात मोठा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. पण एवढ्या मावळ्यांमध्ये एवढ्या लोकांमध्ये स्वराज्याची इच्छा जागृत करणं आणि ती नुसती इच्छा जागृत नाही करायची, त्यासाठी काय म्हणता येईल हा एक मावळ्यांचा समूह उभा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदा औरंगजेबानं प्रश्न विचारला त्याच्या त्याचे जे सरदार आहे त्यांना, त्याला काय म्हणता येईल प्रत्येक राजा त्याच्या आजूबाजूला काही विद्वान लोकांची सुद्धा एक समूह ठेवत असतो.
त्या समूहातल्या एका जणाला औरंगजेब जेव्हा हतबल झाला है नाही, आणि हतबल झाल्यानंतर त्यांनी विचारलं की छत्रपती जो शिवाजी आहे त्याच्याजवळ ना सैन्य आहे, त्याच्याजवळ ना पैसा आहे, तर त्याच्याजवळ कोणती ताकद आहे, आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाकडे लाखोचं सैन्य आहे नाही, लाखो पगारी सैन्य, मोठमोठ्या पगारी हुद्द्यावर असणारे सरदार आहे नाही, एवढं मोठं साम्राज्य, तरी सुद्धा प्रत्येक लढाईमध्ये औरंगजेब हरतो, त्याचा सरदार हरतो आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाई जिंकते. हे का? हे का म्हणल्याच्या नंतर हे प्रश्न जेव्हा औरंगजेबाने विचारला, त्याच्या विद्वानाने सांगितलं की महाराज ज्यापणा आपल्याजवळ सैन्य आहे, आपल्याजवळ पैसा आहे, आपल्याजवळ ताकद आहे, पण एक गोष्ट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आहे की आपल्याकडे नाही, ती म्हणजे काय? शुद्ध निर्मळ चारित्र्य. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवाला जीव देणारे मावळे, स्वराज्यासाठी स्वतःच बलिदान करणारे बाजीप्रभू देशपांडे सारखे लोक असतील, ज्यांनी पावनखिंड लढवली. मुरारजी असतील, शिवा महाल असतील, असे अनेक लाखो शेकडो मावळे स्वतःच बलिदान या स्वराज्याच्या स्वप्नाकरता करणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केले होते. तर हा जो पराक्रम आहे, हा जो पुरुषार्थ आहे, हा जो पुरुषार्थ आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होता. हा पुरुषार्थ एवढ्यावर थांबलेला नव्हता. जेवढे जेवढे गड जिंकले गेले, जेवढ्या लढाई जिंकल्या गेल्या, त्या लढायामध्ये बुद्धी चातुर्य अफलातून, पराकोटीचं बुद्धी चातुर्य, कूटनीतीमध्ये प्रवीण असणारे हे छत्रपती शिवाजी महाराज, त्यासोबत शत्रूंच्या महिलांना आदरपूर्वक काय म्हणता येईल सन्मान देणारे, किंवा मशिदी असतील किंवा आपले जे दुश्मन आहे त्यांची धार्मिक स्थळं त्यांच्याबद्दल असणारा आदर, जेवढा आदर श्रीमद भगवद्गीतेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांना होता, तेवढाच नितांत आदर त्या पवित्र कुराणाबद्दल होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सर्व जाती धर्मातील लोक स्वतःच रक्त सांडायला तयार होते. पण हे सगळं रक्त सांडणं असेल किंवा हे सगळा पराक्रम असेल, सगळी मेहनत असेल, ती कशासाठी होती? तर त्याच्या मूळ पाया होता स्वराज्य. आता स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं, आणि ते उभा करताना अनेक लोकांचं आणि त्याच्या कुटुंबाचं खूप मोठं बलिदान होतं. अजून एक प्रसंग या प्रसंगी लक्षात येतो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले होते आणि आणखीन एका लढाईच्या वेळी अफजल खानाकडे गेले होते, या दोन्ही वेळे माता जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांचं मृत्यूपत्र लिहून घेतलं होतं. एक विचार करा की जी माता, जिचा पुत्र या आता त्या अफजल खानाला भेटायला चाललाय, तो परत येईल का नाही माहित नाही, अशा परिस्थितीत स्वतःच्याच मुलाच्या हाताने स्वतःच्या मुलाचं मृत्यूपत्र लिहून घेणारं जे काळीज आहे ते जिजामातेमध्ये होतं. तशा लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकल्या, तशा हातात तलवार घेऊन ती जिजामाता सुद्धा लढलेली आहे. स्वतःच्या मुलाचं मृत्यूपत्र किंवा स्वतःच्या मुलासारखे शेकडो मावळे जेव्हा स्वतःच्या जीवाचं बलिदान करत होते, त्या बलिदान प्रसंगी ती धीरता, ती गंभीरता आणि ते राज्य सांभाळण्याची कुवत त्या जिजामातेमध्ये होती. म्हणून अशी जिजामाता, त्या जिजामातेचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज, आणि आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी, आज त्यांच्या जीवनाविषयी आपण विचार करत आहोत की ते काय होते. आणखीन याच्या मधला प्रसंग आग्र्यावरून जी सुटका असेल, त्यामध्ये चाललेलं बुद्धी चातुर्य, अफजल खानासारखा धिप्पाड, स्वतःपेक्षा 5 पट ताकद असणारं शरीर, आजूबाजूला त्याचं भरपूर असणं सैन्य, आणि त्याच्या छावणीत जाऊन त्याचा कोथळा काढणं, हे याच्यासाठी लागतं जबरदस्त धैर्य, जबरदस्त हिंमत. ह्या हिमतीची तोड या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असा पराक्रमी पुरुष बघायला भेटला नाही. एक होता तो महाभारतामध्ये अभिमन्यू, ज्याला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता तरी तो ते चक्रव्यूहात घुसला त्या धर्माच्या रक्षणासाठी, धर्मासाठी. तसंही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईमध्ये, प्रत्येक मोहिमेमध्ये स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा त्याच्यामध्ये बेधडकपणे उडी मारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये हे होतं
एक मिनिट. अरे, तर यांच्यामध्ये ही जी धमक होती, ही जी धमक आहे नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जी होती ती इतिहासामध्ये कोण्याही महापुरुषामध्ये म्हणजे असा पराक्रमी पुरुष हा विरळ आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र यांच्याविषयी काय काय बोलावं, किती किती बोलावं है नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी जर विचार केला तर आणखीन एक गोष्ट येते. मी 1 मिनिटाचा पॉज घेतो. सॉरी. तर असं जे चरित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज, हे सगळा जो पराक्रम आहे, ह्या पराक्रमाच्या मुळाशी काय होतं, तर स्वराज्य मिळवण्याची धमक, स्वराज्य मिळवण्याची तीव्र इच्छा. आणि या तीव्र इच्छेपोटी छत्रपती शिवाजी महाराज याने यांच्या चरित्राविषयी आहे की नाही, खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर हे जे स्वराज्य आहे नाही, स्वराज्याचं मूळ कशातून उगवलं, तर त्यामध्ये अन्याय, अत्याचार हा पराकोटीला पोहोचलेला होता. ही जी प्रजा आहे, या प्रजेला कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. यांच्या काय म्हणता येईल, यांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक ब्रीथ केलं होतं की स्वराज्यामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि आमच्या नारीच्या साडीच्या काठाला कुणाची हात लावण्याची हिंमत असता कामा नये. हा जो विचार होता, ह्या विचारातून स्वराज्य उभारायला होतं. स्वराज्य म्हणजे काय, की आम्हाला आमचं काय म्हणता येईल, आमचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय, की आम्हाला आनंदी नीतिमान जीवन जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. हे सगळ्याच्या मुळाशी होतं स्वराज्य. आणि या स्वराज्यासाठी सगळ्या लोकांनी देह खर्च केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म जयंतीच्या दिवशी आज महाराजांच्या अनेक गुणांविषयी जर विचार केला तर तो कमी पडेल. आज अनेक मोठमोठाले इतिहास अभ्यासक ज्यांची मी व्याख्यानं सतत ऐकवतो, 10-10, 12-12 तास त्यांना पुरत नाही. आज मी या 45 मिनिटांमध्ये काय शिवाजी महाराजाविषयी बोलेल. म्हणून स्वराज्य ही जी संकल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न त्यांनी मिळवलं. अखंड हिंदुस्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा झेंडा काही काळ फडकावला गेला. आणि ते फडकावण्यासाठी, जे गडकल्ले मिळवण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य आहे, त्यांचं चारित्र्य आहे, त्यांचे मावळे आहे, त्या मावळ्यांची जी धमक आहे, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खरंच आपलं आयुष्य कमी पडेल. नेपोलियन सारखे काय मोठाले योद्धे असतील किंवा मोठमोठाले विचारवंत असतील, या सगळ्यांच्या बुद्धीला खुंटा पाडणारं जर चरित्र कोणतं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. आता मी दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये आज या वेबिनार मध्ये जो विषय होता आपला, त्या विषया अनुषंगाने मी करेन. माझ्यासारख्या माणसाच्या मनात एक विचार येतो, छत्रपती शिवाजी महाराजांची गोडवे गायचे, छत्रपती महाराजांच्या चारित्र्याविषयी विचार करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचा उदो करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा सखोल विचार करायचा, अभ्यास करायचा, त्याच्यावर व्याख्यानं करायचे, प्रवचन करायचे. परंतु माझ्यासारख्या माणसाच्या डोक्यात हा विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, त्याचं स्वप्न पाहणारे मावळे या 2022 मध्ये, या 21व्या शतकामध्ये कसे जन्म घेतील, हा विचार माझ्यासारख्या मनात येतो. आणि तोच विचार मनाशी घेऊन आज जालना वेली सोसायटी, समीर अमाईल अर्बन आणि त्या संबंधितल्या शेतकरी उत्पादक कंपन्या हे जे काम करतायत, या कामाच्या मुळाशी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं, त्या स्वप्नाला किंवा त्या मोहिमेला प्रेरित होऊन ग्राम स्वराज्य ही संकल्पना आपण आपल्या या समाजामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता छत्रपती शिवाजी महाराज कुठं, त्यांचं हिंदवी स्वराज्य कुठं, आणि आम्ही आमच्या जालना जिल्हा एक सुईच्या टोका इतका असणारा आमचा जिल्हा, त्यामध्ये आम्ही एक मुठभर माणसं जे काम करतोय त्या हिंदवी स्वराज्याची आणि आपण निर्मिलेल्या ग्राम स्वराज्याची तुलना कशी होईल.
आणि हे तुलना करण्याचं धाडस माझ्यासारखा मूर्ख माणूस का करेल? तुलना आपण नाही करू शकत. तुलना हा शब्द सुद्धा वापरू शकत नाही. पण काय आहे नाही, आपण जेव्हा बघतो ना, की आपल्या शेतामध्ये जर आपला बाप, शेतकरी बाप विहीर खोदत असेल, तर त्याचं जे इवलसं बाळ आहे ना, हे नाही, ज्याच्या हातामध्ये खुरपई मापणार नाही, तेही काय करतं, तिची ते जागेवर विहीर करण्याचा प्रयत्न करतं. है नाही. लहानपणी आपण सगळ्यांनी विहिरी केलेल्या आहे शेतामध्ये, है नाही. बोटाना काय म्हणता येईल, अर्ध्या फुटाची विहीर आहे नाही, आम्ही केलेली. पण आमचा शेतात राबणारा बाप आमच्या शेतामध्ये जी विहीर खोदतोय, मोठमोठा ब्लास्टिंग घेऊन, मेहनत करून, घाम गाळून, दगड फोडून, जी 7 परस 8 परसाची विहीर खोदतो, त्याच्या पराक्रम हा मोठाच पराक्रम आहे. पण ते इवलेसे पावलं, इवलंसं लेकरू, जे 1 वर्षाचं, 2 वर्षाचं लेकरू आहे, ती विहीर केवढी खाकणार आहोत? है नाही. तो काय म्हणता येईल, इत्ताडभर आहे की नाही, विहीर खोदेल, आहे की नाही. कारण त्याची हातं बारीक, त्याची साधनं बारीक, त्याचा मेंदू बारीक, तिची ताकद बारीक. है नाही. सेम त्या पद्धतीनं हिंदवी स्वराज्य हे खूप मोठं खंदक महाराजांनी खोदून ठेवलं. त्याची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये, आम्ही आमच्या गावामध्ये, आम्ही आमच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार उतरू शकतो का? है नाही. हा विचार करून आपल्या या सर्व संकल्पनाच्या मुळाशी है नाही, हा विचार आहे हिंदवी स्वराज्याचा. तो कसा? मग त्यावेळेस मुघल सल्तनत होती. लोकांवर अन्याय, अत्याचार होत होते. है नाही. स्त्रियांना लुबाडल्या जायचंय. शेतकऱ्यांचं पीक नासाधूस केल्या जायची. लढाया व्हायच्या. तलवारीनं कापाकाप्या व्हायच्या. है नाही. मग तो काळ आणि आजचा काळ यामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. उलट त्या काळातल्या ज्या तलवारी होत्या, त्या नंग्या तलवारी उघड्या, रक्ताच्या चिरकाळ्या मुंडके छाटून टाकत होत्या, अशा त्या तलवारी त्या काळची युद्ध होते. पण आजही अशा काही तलवारी आहेत, की त्या तलवारीनं माणसं एका झटक्यात मरत नाहीये. तर दररोज थोडी करून मरतायत. कोण मरतोय? तर आमचा शेतकरी मरतोय. आमचा शेतकरी मरतोय, दररोज मरतोय. तो दररोज थोडा करून मरतोय. कधी आसमानी संकट, कधी सुलतानी संकट. है नाही. आम्ही पेरतो, त्या मालाला भाव नाही. है नाही. कुणाची तरी ती तलवार है नाही, त्या कमिशनमध्ये काटल्या जाते आणि त्याच्यात आमची जीवनं संपून चाललेली आहे. त्यावेळेस जी मोगलाई माजली होती, त्यावेळेस मोगल काळामध्ये जो त्रास होता प्रत्येक जनमानसाला, त्याच्यापेक्षा हजारो पट त्रास आज आम्ही भोगतोय आमच्या घराघरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये. आज आमची शेती छोटी होत चाललेली आहे. 2-2.5 एकर पर्यंत असणारा आमचा शेतकरी आणि दररोज ज्या बातम्या वाचल्या जातायत, ज्या घटना आजूबाजूला घडतायत, त्याच्यामधून काळीच तडपडून निघतंय, की काय परिस्थिती आहे. नाही. आताच 2 दिवसापूर्वी एका गावामध्ये एका 3 एकर शेती असणारा, बागायती शेती असणारा शेतकरी, त्या शेतकऱ्याला एकुलता एक मुलगा, त्याचं लग्न जमत नाहीये. वय 28 पेक्षा ओलांडून गेलेलं आहे. त्याचं लग्न जमत नाहीये. आणि त्या मुलानं स्वतःचंच सरण स्वतः रचून त्याच्यावर स्वतःला जाळून घेतलं. काय ह्या यातना? का मरतायत माणसं? आज अनेक गावामध्ये जे शेतकरी माणूस आहे, तो पीडित होऊन फाश्या घेतोय. का फाशी घेतोय तो? का फाशी घेतोय तो? का मरतोय तो? आज आमच्या गावागावातली जी महिला आहे, तिला शेतकरी महिला, तिला तिचं कुटुंब चालवणं मुश्कील झालेलं आहे. एकरी 20,000 30,000 उत्पन्नामध्ये वर्ष कसं गाठावं? काय करावं? कसं करावं? या सगळ्या विवंचनेमध्ये अख्खा समाज रुतलेला आहे. आमचे आम्ही इतक्या यातनेमध्ये आहोत, की आमचे अश्रू आज सुकून गेलेले आहेत. त्याच्यामुळे कोणी रडताना दिसत नाहीये. पण आज आतून काळीज पिळवटून निघतंय. मोगलाईपेक्षा भयानक परिस्थिती आज आमची झालेली आहे. का झालेली ही परिस्थिती? आज आमची जी जनता आहे, आमच्या आजूबाजूची माणसं आहे, त्यातले आम्ही सुद्धा आहे. है नाही. आज आमच्या काय म्हणता येईल, आमचं घरातलं जे 18 विश्व दारिद्र्य, है नाही. सावकारी पासामध्ये अडकलेलो आम्ही. कर्जामध्ये डुबलेलो आम्ही. है नाही. आम्ही शांत, सुरक्षित, आनंदी, धर्ममय जीवन कसं जगू शकणार आहे? है नाही. इतक्या विवंचना आजूबाजूला पडलेल्या आहे. संस्काराचा, विचाराचा अभाव पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुघलाईमध्ये जी परिस्थिती होती, त्याच्यापेक्षा 1000 पट बेकार परिस्थिती आज झालेली आहे आमच्या घराघरात, गावागावामध्ये.
आमच्या आजूबाजूला कोण आहे? ज्याला आम्ही रयत म्हणतो, जनता म्हणतो, ती कोण आहे? ती शेतकरी आहे. एक तर त्याच्या शेतीमालाला भाव नाही. त्याच्या शेतामध्ये म्हणावं तेवढं उत्पन्न निघत नाही. यावर्षी 2 एकरपेक्षा 2 क्विंटलपेक्षा कापसाचा उतारा आला नाही. कोणत्याही पिकाचं नियोजन नाही. त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन नाही. गावात एका बाजूला बेरोजगारी वाढलेली आहे, दुसऱ्या बाजूला मजूर मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेती करावी ती कशी करावी? शेतीचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. गावठी राजकारण आणि भावकी, भावबंदकी या राड्यामध्ये अडकलेला पूर्ण समाज एकत्र व्हायला येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या वेबिनारचं जे हेडलाईन आहे, हिंदवी स्वराज्य प्रेरित ग्राम स्वराज्य. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही कुठेतरी काम करण्याचा आपण प्रयत्न करतोय. संविधा महिला अर्बन समाजातला 50% हिस्सा महिलांचा आहे. त्या महिलांना आज बँकेपासून आजही त्या महिला दूर आहे. आजही त्या महिलांचं अर्थचक्र पूर्णतः बंद पडलेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न झाला, परंतु त्याला म्हणावं तेवढी गती नाहीये, त्याला म्हणावं त्याचं तेवढं आउटपुट नाही. बचत गट सुद्धा व्यवसाय विमुख होण्याऐवजी व्यवसाय विमुख व्यवसायाशी जोडल्या जाण्याच्या ऐवजी एक प्रकारे छोटी सावकारी म्हणजे तो बचत गट बनलेला आहे. भयानक चित्र आहे. आणि अशा भयानक परिस्थितीत चहूबाजूला अंधकार असताना, आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारच्या आशा आम्हाला दिसत नसताना संविधा महिला अर्बन सारखा विषय असेल, की आम्ही विचार करतोय की ज्या जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला किंवा ज्या अनेक रणरागिणी या स्वराज्यासाठी खर्ची पडल्या, स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं, स्वतःचं जीवन या स्वराज्यासाठी अर्पण केलं, अशा रणरागिणी आमच्या संविधा महिला अर्बन मधून उभ्या राहाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून गावागावामध्ये संविधा प्रतिनिधी या ग्राम स्वराज्याची पाईक व्हावी म्हणून गावागावामध्ये अशा प्रकारची ग्राम स्वराज कार्यालय आपण गावागावामध्ये सुरू करतोय आणि त्याचं प्रतिनिधित्व त्या गावातल्या महिलेला देतोय. तर त्या महिलेनं त्या गावातल्या शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या ज्या व्यवस्था आहे, त्या व्यवस्थाचं जे काय म्हणतात नेतृत्व त्या महिलेनं त्या गावात करावं म्हणून ग्राम स्वराज कार्यालय आपण गावागावामध्ये सुरू केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले. तसे जीवाला जीव देणारे किंवा या स्वराज्याकरता स्वतःच कर्तृत्व अर्पण करणारे गावागावात आम्ही मावळे उभा करण्याचं यश आम्हाला मिळालेलं आहे. काही मावळे सोबत आले, त्यांनी फितुरी केली, त्यांचा कडेलोटे आम्हाला करावा लागला. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा अल्पशा प्रयत्न आम्ही करतोय, त्यांची आमची तुलना नाही होऊ शकत. त्यांच्या पायाची धूळ आणि कण सुद्धा आम्ही नाहीये. परंतु तोच विचार घेऊन आम्ही ग्राम स्वराज्य ही संकल्पना जालना जिल्ह्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही बघतोय अशी काही कुटुंब आहेत जिथं 3 भाऊ आहेत, 3 भाऊ एकत्र राहणं मुश्किल आहे. एका मिनिटात वाहिनी निघण्याची परिस्थिती आहे. परंतु या ग्राम स्वराजची जी मोहीम आहे, किसान पॉइंट असेल किंवा आमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल, त्या माध्यमातून चालणारे विविध व्यवसाय असतील, या माध्यमातून हे कुटुंब एकत्र येत आहेत. अख्खं कुटुंब या ग्राम स्वराज या मोहिमेशी जोडलेले आहे. प्रत्येकाच्या डोक्यात एकच आहे, माझ्या शेतकऱ्याला रास्त भावात मिळालं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतीविषयक त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्याला उत्पन्न चांगलं निघलं पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सुबत्ता आली पाहिजे. याकरता दिवस रात्र प्रयत्न करणाऱ्या मावळ्यांची कदाचित मावळे हा शब्द सुद्धा खूप मोठा झाला, तुलनात्मक आपण नाही करू शकत. पण असे जिरेनियम पॅटर्न असेल किंवा संविधा महिला अर्बन असेल, किसान पॉइंट असेल, खाद्यतेल पॅटर्न असेल, जालना वेली सोसायटी असेल, 10 ते 11 शेतकरी उत्पादक कंपन्या असेल, त्या कंपन्यातले टीम असेल, या सगळ्या लोकांनी एक प्रकारे ग्राम स्वराज्य ही संकल्पना हृदयात घेऊन जन माणसाच्या जीवनामध्ये त्या ज्या यातना आहे त्या यातना कमी करण्याचं काम करतायत. नक्कीच त्या हिंदवी स्वराज्य इतकंच पवित्र काम हे ग्राम स्वराज्य आम्ही करण्याचं काम करतोय. म्हणून मला खरंच कधी कधी विचार येतो या गोष्टीचा की करताना आपण करतोय, परंतु कुठंतरी तोंडोळा मिळतोय आमचा. तोंडाळा मिळतो म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या पद्धतीनं जात आहे त्यांचा आदर्श घेऊन
आम्ही आमच्या लेवलला आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीनं जात आहोत. आमच्या किसान पॉइंट मधला माणूस त्या शेतकऱ्याला स्वस्त मिळावं याकरता प्रयत्न करतोय. असा कधी कोणा दुकानदार विचार नाही करू शकत. हा विचार त्या किसान पॉइंट मधल्या माणसामध्ये परावर्तित करण्याला आम्हाला यश मिळालं, ह्या सगळ्यात मोठं यश. आमच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये एकच आहे, पैसा तर कमवायचा, परंतु कसा? तो खणखण वाजणारा नाणा, कुणाचं नाणं असलं पाहिजे. कुणाचंही मुंडकं म्हणून आम्हाला पैसा कमवायचा नाही. कुणाच्या तरी तळतळाट घेऊन आम्हाला पैसा कमवायचा नाही. कुणाला तरी पिळवून लुबाडणूक करून आम्हाला पैसा कमवायचा नाहीये. ह्या हेतूनं हे डझनभर व्यवसाय जेव्हा उभारायच आहेत आणि ती करण्यासाठी माणसं दिवस रात्र काम करतायत. खरंच हे मावळे नाही तर काय? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे माणसं नाही तर काय? खरंच ते सरदार त्यांचा विचार तो जेव्हा आम्ही बघतो आणि आमच्या गावातला तो किसान पॉइंट चालवणारा माणूस असेल किंवा आमच्या जिरेनियम पॅटर्न मध्ये मेहनत करणारी माणसं असतील आणि त्या मेहनतीमध्ये त्यांचं कुटुंब सुद्धा साथ देतंय. खरंच हे स्वराज्य नाही का? हे स्वराज्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारं काम नाही का? तर नक्कीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. काय होतं तेव्हा त्यांच्याजवळ? पैसा होता, घोडे होते, का सैन्य होतं? काही नव्हतं त्यांच्याजवळ. तरी त्यांनी शपथ घेतली स्वराज्याची. आजही आम्ही मोठमोठे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याचा जो झेंडा, या उपक्रमाचा झेंडा आम्ही राबवतोय. काय आमच्याजवळ? आमच्याकडे कर्मचारी आहे की आमच्याकडे पैसा आहे? कुणाकडे पैसा नाहीये, कुणाकडे मोठी साधनं नाहीये, तरी मनात त्या हृदयात ती जी भावना आहे, ती भावना सगळ्यात मोठी ताकद आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला की आमच्या ग्राम स्वराज कार्यालयामध्ये काम करणारी महिला प्रतिनिधी, तिला अजून माहित नाही मला पगार किती असणार आहे, मला कमिशन किती असणार आहे, माझा नफा काय असणार आहे. तरी ती महिला त्या गावातल्या 100-200 महिलांना शेअर होल्डर बनवते. जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं त्या मावळामध्ये जाऊन घराघरात जाऊन उभा केलं, ते स्वप्न ती महिला त्या गावातल्या महिलांमध्ये उभा करते. की एक उद्योग उभारू, नाव कमवू स्वतःचे, अशा पद्धतीनं स्वतःचं नाव कमवू, उद्योग करू, संसार नेटका करू, हा विचार ती समीरा महिला अर्बनची प्रतिनिधी त्या गावातल्या प्रत्येक महिलेच्या घरात जाऊन सांगते. आणि त्या कामाचा तिला अजून मोबदला नक्की नाहीये. हे आश्चर्य नाही का? अशी माणसं आमच्या सोबत आहेत. म्हणजे सोबत आलेली होती. की अभी क्या मिलेगा तब मैं पैर हलाऊंगा, तभी मैं पैर उठाऊंगा. आता काय मिळतंय सांगा? आता काय मिळतं सांगा, मी काम करायला तयार आहे. अशी माणसं आली आणि गेली. पण अशी सुद्धा माणसं सोबत आहेत की त्यांना अजून माहित नाही की माझं मार्जिन काय. म्हणून म्हशी ओळणारे माणसं सुद्धा आज 2-2, 4-4 करोड रुपयाचे बिझनेस सहज करून जात आहेत. हे स्वराज्य नाही तर काय? ते स्वराज्य नाही तर काय? सकारात्मकतेनं एका विशिष्ट हेतून, एका विशिष्ट विचारातून ही माणसं जेव्हा दिवस रात्र काम करतायत, तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर पाऊलावर पाऊल ठेवणार नाही का? त्याला वेली सोसायटी असेल, समीरा महिला अर्बन असेल किंवा वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या असेल, याच्यामध्ये जात पंथ विचार याचा विचार न करता माणसं सोबत काम करतायत, ही किती मोठी गोष्ट आहे. हीच रीती पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हती का? त्याच विचारातून आम्ही चालतोय, हे प्रत्येक माणसाला माहित असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी मावळे जमा केले, तसे गावागावातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांची सुद्धा एक टीम बनवतायत आणि सगळ्यांचा एकच हेतू की आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांची दैन दूर झाली पाहिजे. खाद्यतेलासारखा पॅटर्न जेव्हा आम्ही तयार करतोय, त्याच्या मुळाशी हे की आमच्या घरातली रोगराई निघून गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नुसत्या जयंत्या साजऱ्या करून चालणार नाहीये. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आमच्या डोक्यामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या गावामध्ये जोपर्यंत आम्ही उभा करत नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा आम्हाला बिलकुल अधिकार नाही. भगवा टिळा अंगी लावून किंवा भगवे रुमाला ओढून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून नाही चालणार. तर जी तळमळ छत्रपती शिवाजी महाराजांची होती की माझी रयत, माझी जनता, माझा बांधव
हा पीडित नसला पाहिजे, त्याच्यावर अन्याय त्याच्यावर होणारा अन्याय रोखला गेला पाहिजे. तो अन्याय आज रोखण्याची गरज आहे. शेतकऱ्याला त्याचा मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही, हा त्याच्यावर अन्याय नाही का? त्याला दर्जेदार बियाणं मिळत नाही, त्याला खत औषधं मिळत नाही, हा त्याच्यावर अन्याय नाही का? आणि ते घेण्यासाठी त्याला व्याजाने पैसे काढावे लागत आहे, हा त्याच्यावर अन्याय नाही का? हा अन्याय दूर करण्यासाठी संविदा महिला अर्बन अशी कोणती बँक आहे का की जी शेती आधारित 1000, 2000, 5000 रुपयापर्यंत कर्ज देण्याची व्यवस्था उभा करील? अशी कोणती बँक समाजात नाही. ती बँक आम्ही उभी करतोय, ती म्हणजे संविदा महिला अर्बन. का जिथं खत औषधं घेण्यासाठी, किराणा सामान घेण्यासाठी कर्ज मिळतंय, अशी बँक अख्ख्या भारतात नाहीये. ती बँक आपण जालना जिल्ह्यात उभा करतोय, ती म्हणजे संविदा महिला अर्बन. अशी बँक जिथं जिथं एम.कॉम, बी.कॉम असणाऱ्या लोकांना कर्मचारी म्हणून नेमल्या जात नाहीये, तर 10वी, 8वी, 9वी शिकणाऱ्या ज्या किंवा अल्प शिक्षित असणाऱ्या महिलांना त्या संविदा महिला अर्बनचा कारभार दिल्या जात नाही, तर त्यासाठी प्रशिक्षित केल्या जातंय. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दगड धोंडे उचलणाऱ्या मावळ्यांना गोफणीद्वारे त्यांचं शस्त्र बनवलं, तीर कमान शिकवलं आणि लढायला उभं केलं. तेच काम आम्ही नाही करत का? तेच काम आम्ही करतोय आणि अशा पद्धतीच्या व्यवस्था आम्ही गावागावामध्ये उभा करतोय. आणि ह्या व्यवस्था उभा करणं म्हणजेच स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार तर म्हणजे देणार काय? मोठी गर्जना करून छाती गावाला गळा फाटेपर्यंत ओरडून त्यांची गर्जना करायची आणि दुसऱ्या बाजूला आजूबाजूला माझा जो समाज दिसतोय तो रडतोय, पिसतोय, परेशान होतोय. त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी जर एकही प्रयत्न माझा होत नसेल तर मला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा बिलकुल अधिकार नाही, असं मी मानतो. हाच विचार मी करतोय, हाच विचार माझ्या डोक्यामध्ये येतोय, माझ्या म्हणजे आपल्या सगळ्या टीमच्या डोक्यामध्ये येतोय, म्हणून टीम काम करते. अशी काही माणसं आमच्या सोबत आहे की ज्यांनी खूप मेहनतीनं कमवलेला पैसा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये 2 वर्षापासून अडकून पडलेला आहे. तरीही त्याच्या मनात पूर्ण विश्वास आहे, यस हा पैसा याच्यासाठी लागलेला आहे, माझा मला तर परत मिळेलच. परंतु हा पैसा सत्कारी वापरलेला आहे, याच्यातून शेकडो लोकांच्या घरांमध्ये आनंद उभा राहिलेला आहे. तरी पण मी एवढा मोठा नाही की दान करेल, मला ते परत मिळेल. परंतु त्यासाठी लागणारा संयम, त्यासाठी लागणारा दृढ विश्वास असणारी माणसं जेव्हा आमच्या सोबत उभा राहत आहेत, तेव्हा खऱ्या अर्थानं याला स्वराज्य नाही म्हणता येणार का? ती स्वराज्याची मोहीम नाही म्हणता येणार का? म्हणून हिंदवी स्वराज्याची प्रेरणा असणारं ग्राम स्वराज आम्ही गावागावामध्ये उभा करतोय. आणि त्या ग्राम स्वराजच्या मुळाशी आमच्या शेतकरी उत्पादक कंपन्या, संविदा महिला अर्बन, जालना विहिरी सोसायटी या सगळ्या मूळ विचाराला धरून हे काम करतायत. म्हणून हिंदवी स्वराज्य प्रेरित ग्राम स्वराज्य जेव्हा आम्ही करतोय तेव्हा खरंच एक मनाला एक आत्मिक समाधान मिळते. पैसा किती मिळेल माहित नाही, कीर्ती किती मिळेल माहित नाही, कीर्तीची आम्हाला अपेक्षा सुद्धा नाहीये. परंतु आमचा गावातला जो शेतकरी पीडित त्याच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे. आमच्या किसान पॉइंट मधून जेव्हा शेतकरी टाकी वापरायला घेऊन जातो, त्याच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे, त्याला मिळणारा जो दर्जेदार प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टतून त्याचा चांगला माल फुलून येतो आणि त्याच्या घरामध्ये 4 पैसा शिल्लक येतो. आणि त्याच्या घरामध्ये 4 पैसा शिल्लक आला की त्या 4 लेकराच्या तोंड घाशी जातो. यासारखं पुण्यप्रत कामच नाहीये. ते काम आम्ही करतोय, ते काम करण्याचा आम्हाला खरंच खूप मोठा आनंद मिळतोय. म्हणून हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाकडे बघितल्याच्या नंतर एक नवीन उत्साह, एक नवीन चार आतमध्ये तयार होतो, एक नवीन उत्साह तयार होतोय. तो उत्साह कोणाच्या रक्तामध्ये येतो? कोणाच्या आतमध्ये रक्त होतं? ज्याचं रक्त मेलेलं नाहीये, ज्याचं रक्त थंड नाहीये, जो शंड नाहीये, जो शंड नाही तोच प्रचंड काम करू शकतो. असं प्रचंड काम करणारी ताकद जेव्हा आमच्या गावागावामध्ये या ग्राम स्वराजच्या माध्यमातून उभा राहील ना, तेव्हा आमचा पीडित शेतकरी त्याच्या जीवनामध्ये तो परेशान आहे, तो एकत्र यायला तयार नाहीये. अजूनही त्याच्या डोक्यातलं ते गावठी राजकारण गेलेलं नाहीये, अजूनही त्याच्या डोक्यामध्ये ते बांधावरले भावकीचे भांडण निघून गेलेले नाहीये. अशा माणसाला अंधारून गोंजारून त्याला समजून सांगून त्याच्या शेतीमधून तो मोठा होऊ शकतो हे त्याला समजावणं, त्यासाठीच्या व्यवस्था उभ्या करणं, याकरता काम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही हिंदवी स्वराज्याचे पाईक आहोत.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रस्त्यावर आहोत आणि तो रस्ता आणखीन कसा मजबूत होईल, तो रस्ता आणखीन कसा चांगला होईल याकरता दिवस रात्र मेहनत करणारे जे जे लोक असतील, हे मला माहित नाही, कदाचित बरेच जण देवाला मानत नसतील, पण देवाच्या दरबारामध्ये अत्युच्च स्थान जर कोणाचं असेल तर त्या माणसाचा असेल जो इतरांसाठी झगडतो, इतरांसाठी प्रयत्न करतो. स्वतःसाठी जगणं, त्याला काय जगणं म्हणता येईल का? छत्रपती शिवाजी महाराज कोण? एका चाकरी करणाऱ्या, एका शहाजीराजा सारख्या सरदाराचा मुलगा, एकदम सर्वसाधारण. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म जरी गुलामीत घेतला, तर मरताना ते स्वातंत्र्यामध्ये गेले. त्याचा देह ठेवताना हिंदवी स्वराज्य उभा ठेवून गेले. एवढ्या 50-60 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं मोठं स्वराज्य उभा करणं हा जोक नाहीये. आम्ही जेवढे लोक आहोत ना, आम्ही जेवढे सगळेजण जेवढे ऐकतायत, आपल्या सगळ्या टीम मध्ये सहभागी झालेले जेवढे मंडळी आहेत, सगळेजण एक पक्क लक्षात आपण ठेवायला पाहिजे, आम्ही सगळेजण मरणार एक दिवस. कधी मरू याची गॅरंटी नाही, मरणार, 100% मरणार आहे. कुठून आलो माहित नाही, कुठं जाणार आहे ते पण माहित नाही. हा जो मधला काळ आहे जगण्याचा, या जगण्याच्या काळामध्ये आम्ही जर नुसतं काय म्हणता येईल, माझं काय म्हणते, माझंच घर, माझं शेत, माझं संसार इथपर्यंत जर जगलो ना, त्या जगण्याला एक किड्या मुंग्याचं जीवन म्हणता येईल. आला आला, गेला गेला, मेला मेला. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वतःचा संसार नेटका करून अशा इतर शेकडो लोकांच्या संसारामध्ये काय म्हणता येईल, एक आनंद उभा करण्याचं काम जर आम्ही करू शकू, तर खऱ्या अर्थानं त्या जगण्याला काहीतरी जगणं म्हणता येईल. आपल्यालाही प्रश्न पडेल की आमच्याच व्यक्तिगत जीवनात त्या शेकडो अडचणी आजूबाजूला वाढून ठेवलेल्या आहे. मग त्या शेकडो अडचणीमध्ये हे कोणतं आम्ही काम मोठं करू शकू? अडचणीचा जर विचार केला ना, तर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघावं लागेल. त्यांच्या जीवनातल्या किमान 70% लढाया त्यांनी त्यांच्याच लोकांसोबत लढल्या. 70% लढाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूचे बाजूचे घरातले सगळे मंडळी, त्यांच्या बरेचशी मंडळी त्यांच्या काय म्हणता येईल, एक प्रकारे त्यांच्यासाठी बाधा होते. मुघलांसोबत कमी लढाया, एवढ्या लढाया महाराजांनी मराठ्या सोबतच लढल्या. एवढ्या अडचणीतून स्वराज्य उभा केलं. म्हणून आपणच ते समीर अभयलाचं जे गीत आहे ना, त्याच्यातली ओळख एक, अडचणीचे खत करून कल्पवृक्ष उभारू. अडचणीचं खत करावं लागणार आहे, आमच्या अडचणीचं खत करावं लागणार आहे, गांडूळ खत करावं लागणार. त्याचं जोपर्यंत खत करणार नाही तोपर्यंत पोषण मिळणार नाहीये आम्हालाही, आमच्या संसारालाही आणि आमच्या गावातल्या प्रत्येक संसारालाही पोषण मिळणार नाहीये. अडचणीचं खत करावं लागल. आणि मग काय करावं लागेल, कसं करावं लागेल, सातत्यानं आपण भेटत आहोत, करत आहोत. आज आपल्या या समूहातल्या टीम व्यतिरिक्त काही मंडळी कदाचित हा वेबिनार बघत असतील, काही कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर चांगला अभ्यास करणारे लोक असतील. त्या लोकांची मी माफी मागतो. मी काही विद्वान नाहीये, एवढा अभ्यासक सुद्धा नाहीये. मी सुद्धा एक साधा शिव भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि मला जे वाटतं ते माझ्या लोकांसोबत शेअर करण्यासाठी आजचा हा वेबिनार होता. माझ्यासोबत जे काम करणारी मंडळी, आमचा यात काही स्वार्थ नाही. आमचे कोणी पुतळे बांधावे हा आमचा स्वार्थ नाही. राजकारणात आम्ही कधी पडणारच नाहीये. करोडो रुपये कमावण्याची तर बिलकुल अभिलाषा सुद्धा नाहीये. परंतु करोडो लोकांच्या घरांमध्ये सुख समृद्धी यावी याकरता हा प्रयत्न. करोडो लोकांच्या जीवनामधला जो अन्याय आहे, जो अत्याचार आहे, जे पीडितपणा आहे, तो दूर करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनेतून काम करणं हा मुख्य हेतू आहे. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आम्ही एका गोष्टीला देऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे कोणती? तर महाराज, तुम्ही जे हिंदवी स्वराज्य उभा करण्यासाठी स्वतःचं जीवन खर्च केलं, तुम्ही अनेक लढाया केल्या, स्वतःचं रक्त सांडलं, अनेक मावळ्यांचं रक्त सांडलं, तेव्हा कुठं हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. आज रक्त सांडण्याची गरज नाहीये, हातामध्ये तलवारी घेण्याची सुद्धा गरज नाहीये. आज कुणाची मुंडके छाटण्याची गरज नाहीये. आज गड किल्ले पदाक्रांत करण्याची गरज नाहीये. आज गरज आहे फक्त एका समूहात एकत्र येऊन आमच्याच अडचणी आम्हाला दूर करणं, ज्याला आत्मनिर्भर भारत आपण म्हणतो, की आम्हाला आत्मनिर्भर व्हावं लागेल.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आम्हाला समूहात एकत्र यावं लागेल. समूहाच्या माध्यमातून शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंत बीज से लेकर बाजार तक या व्यवस्था आम्हाला उभा कराव्या लागतील. आम्हाला आमच्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील आणि हे सगळे प्रक्रिया उद्योग किंवा सगळ्या गोष्टी या समूहाच्या माध्यमातून कराव्या लागेल तरच यश मिळणार. व्यक्तिगत फॅक्टऱ्या टाकण्याचा काळ राहिलेला नाहीये. व्यक्तिगत शेती करण्याचा सुद्धा काळ राहिलेला नाहीये. 50 एकर शेती आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे 2-2.5 एकर शेती. आम्हाला समूहाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणून महाराज तुमच्या जन्मजयंतीच्या दिवशी तुम्हाला मानाचा मुजरा किंवा मानवंदना एकाच गोष्टीतून आम्ही करू शकतो की महाराज ज्या भावनेनं ज्या उद्देशानं हिंदवी स्वराज्य उभा राहण्यासाठी शेकडो मावळ्यांनी स्वतःचं बलिदान केलं तसं किमान आम्ही आमच्या गावात आमच्या घरात आमच्या गावात आमच्या जिल्ह्यात एक अंश मात्र त्या स्वराज्याचा या ग्राम स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही जर उभा करू शकलो तर खऱ्या अर्थानं तुम्हाला एक मानवंदना होईल. खऱ्या अर्थानं तुमची जयंती साजरी केल्यासारखी होईल. म्हणून महाराज आजच्या दिवशी तुम्हाला खूप खूप काय म्हणता येईल मानाचा मुजरा आणि आपण सगळ्यांनी एवढं बरेच जण कुटुंब परिवार आज हा वेबिनार लाईव्ह ऐकतायत तर सगळ्यांनी एवढा वेळ दिला सगळ्यांनी ते ऐकून घेतलं समजून घेतलं असतं. बोलण्याच्या ओघात चरित्राविषयी किंवा काही विषयी माझ्याकडून काही चुकीचे शब्द वापरले गेले असतील किंवा अल्प माहिती दिली असेल त्याबद्दल माफी मागतो. आणि आजचा हा जो जन्म उत्सव आहे तो आणखीन उत्साहानं साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मनामनामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जन्म घेऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा उत्सव आज आपण पूर्ण करणार नाहीये. हा उत्सव दररोज आम्ही साजरा करू आमच्या व्यक्तिगत जीवनात. धन्यवाद.